ऊस हे महत्त्वाचं पीक आहे हे मान्य आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं पीक महाराष्ट्रामध्ये आहे ते म्हणजे सोयाबीन. ऊसापेक्षा 3 पट जास्त लागवड होणारं ते क्षेत्र आहे. दुसरं एक महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे तूर. ऊसा एवढीच लागवड होणारं ते क्षेत्र आहे. महाराष्ट्राचं किंवा देशाचं अर्थकारण विचार करता आपण सोयाबीन आणि तूर या दोघांची पण आयात करतो. या उलट साखरेची निर्यात करतो. ज्या गोष्टींची आयात करतोय, ज्या पिकांना कमी पाणी लागतं, ज्या पिकांचं क्षेत्र जास्त आहे, अशा पिकांकडेही सरकारचं तितकंच लक्ष असणं अपेक्षित आहे, पण ते तसं होताना दिसत नाही. कमी पाण्यावरती छोट्या शेतकऱ्याच्या कमी भांडवलावरती निर्मित झालेल्या पिकाचं उत्पादन जे देशासाठी, देशाच्या लोकांसाठी जास्त गरजेचं आहे, त्याकडे सरकारचं दुर्लक्ष. भरघोस पाणी वापरून मोठ्या प्रमाणावरती भांडवली गुंतवणूक करून त्यांना अनुदाने देऊन निर्मित झालेली साखर अधिक अनुदाने देऊन निर्यात केल्यानंतर सुद्धा काही आपल्या शेतकऱ्याच्या हाती लागत नाही, हे कळून सुद्धा सरकार ऊस पीक आणि साखर उद्योगाकडे मोठ्या प्रमाणावरती लक्ष देतं आहे. याचं साधं उदाहरण घ्या. महाराष्ट्रामध्ये साखर आयुक्तालय आहे, सोयाबीन आयुक्तालय किंवा तेलबियांचं आयुक्तालय किंवा खाद्यतेल आयुक्तालय, तूर आयुक्तालय, कडधान्य या संदर्भातले कुठलंही आयुक्तालय महाराष्ट्रामध्ये नाही. म्हणजे एकच ऊस ह्या पिकाला तितकं महत्त्व जास्त का आहे? ज्या पिकापासून उत्पादित झालेला माल म्हणजे साखर हे खाण्यासाठी पण तितकंसं योग्य नाही आणि या उलट त्यामधचं देशांतर्गत अतिरिक्त उत्पादन असल्यामुळं अनुदान देऊन ती निर्यात करावी लागते. म्हणजे जास्त पाणी वापरा, त्यातून ऊस उत्पादन करा, त्यातून बेभरवशाची साखर उत्पादन करा आणि ती खूप जास्त रकमेची झाली आणि म्हणून आणि आपल्या देशामध्ये त्याची अतिरिक्त उत्पादन झाले म्हणून ती निर्यात करा. यातून देशाच्या अर्थकारणाचं, देशाच्या साधनसंपत्तीचा अपव्ययच आहे.